पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं एक पेड़ बेटी के नाम या उपक्रमाअंतर्गत गंगापूर येथील श्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या विद्यालयात वृक्षांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले। मुंबई येथील शासकीय धोरण सल्लागार व राजकीय रणनीतिकार संतोष कराळे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी, सहशिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपण केला। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले। हा उपक्रम शाळेचे अध्यक्ष माजी खासदार राजकुमारजी धूत, अक्षय धूत, सचिव सुशील कुमार मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप दारुंटे, संपादक अलीम चौस, अशोकदादा पाटील, ज्ञानेश्वर मस्के पाटील, रामकिसन काटकर, प्रमोद सर, सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजीवनी बेंद्रे, पर्यवेक्षिका श्रीमती शास्त्री विदुला व सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या। शिक्षिका श्रीमती राऊत अर्चना यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद केले व विद्यार्थिनी वैष्णवी जगदाळे हिनं घोषणा दिल्या। या प्रसंगी सर्व सहशिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले। माननीय श्री संतोषजी कराळे साहेब यांच्या अभिष्ट चिंतन दिनानिमित्त झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविण्यात आला आणि प्रत्येक विद्यार्थी घरी जाऊन झाडे लावणार आहे आणि झाडे जगवणार आहे। या निमित्त वैष्णवी जगदाळे ही काही घोषणा देणार आहे। झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा।